नमस्कार, आपल्या सोलापूरच्या पुणेरी तडका चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण रक्षाबंधन स्पेशल अशी झटपट होणारी, कमी साहित्यात होणारी आणि खमंग खुसखुशीत अशी रवा बर्फी कशी करायची ते पाहणार आहोत। ही रवा बर्फी एकदम झटपट होते आणि खायलाही फार टेस्टी स्वादिष्ट आहे। त्याचबरोबर आपण ही रवा बर्फी 2 महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो आणि कधीही केव्हाही खाऊ शकतो। तर चला रेसिपीकडे वळूया। मी या ठिकाणी मीडियम फ्लेमवर कढई तापायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी तूप घालणार आहोत। हे घरातलं साजूक तूप आहे। तुपात मी आता 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, तो आता घालत आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जर जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरला 1-2 सेकंदासाठी मिक्सरला फिरवून घ्या, म्हणजे तो बारीक होईल। आणि आता आपण अगदी मीडियम टू लो फ्लेमवरच हा रवा खमंग आणि खरपूस सर्व बाजूनी छान असा एका रंगात भाजून घेणार आहोत। रवा भाजताना अजिबात घाई करायची नाही, नाहीतर तो एकाच बाजूने कच्चा किंवा एका बाजूने जास्त भाजला जाईल आणि आपली बर्फी कडक होईल, तशी खुसखुशीत होणार नाही। तर अगदी पेशन्सनी आपण हा रवा सर्व बाजूनी सोनेरी रंगावर खरपूस भाजायचा आहे। 1 मिनिट मी हा रवा मस्त असा सोनेरी रंगावर भाजून घेतलाय। त्याच्यामध्ये मी 4 ते 5 चमचे दूध घालत आहे। दूध यासाठी घालायचं की यामुळे आपला रवा छान फुलून येईल आणि त्याला एक खव्यासारखा, माव्यासारखा एक छान असा स्वादिष्ट असा टेस्ट येईल, म्हणून आपण ही दूध घालायचं आहे। तुम्ही पाहू शकताय दुधामुळे आपला रवा किती छान असा फुलून आलेला आहे। आता याची टेस्ट अगदी माव्यासारखी लागणार आहे। दूध घातल्यानंतर मी हा रवा फक्त 2 मिनिटं भाजून घेतलाय आणि आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। आता याच्यामध्ये आपण अशा प्रकारे मध्यभागी एक गोल करायचा आहे आणि आता या गोलामध्ये आपण 1 वाटीला पाऊण वाटी ते 1 वाटी साखर घालायची आहे। साखरेचं प्रमाण हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला कितपत गोड हवंय त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता। आता आपण अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम चालू करायची आहे। एकदम लो फ्लेमवर आपण ही साखर पाण्यात विरघळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाहीये, हळूहळू साईडचा रवा सुद्धा त्यात मिक्स करत जायचा आहे। इथे आपण कुठल्याही प्रकारचा सेपरेट असा साखरेचा पाक केलेला नाही, तर आपण ही साखर डायरेक्ट रव्यामध्ये मिक्स केलेली आहे, पाणी आणि साखर। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय साखर पूर्णपणे विरघळली आहे। हे पहा, व्यवस्थित अशी विरघळलेली आहे। रव्याचे हे मिश्रण साखरेच्या पाकात 5 मिनिटं छान शिजवून घ्यायचे आहे। शिजवताना यामध्ये सतत हात ढवळत ठेवायचा आहे। आणखी सुंदर दिसण्यासाठी मी यामध्ये खाण्याचा नारंगी कलर घातलेला आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर घाला, नाही घातला तरी काही हरकत नाही। बर्फीचे हे मिश्रण परफेक्ट तयार झालंय हे कसं ओळखायचं, तर यासाठी आपण एक ट्रिक करणार आहोत। मी या साईडला एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण घालून घेतलंय आणि ते थंड करायला ठेवले। थंड झाल्यानंतर त्याचा असा छानसा असा गोळा तयार झाला पाहिजे। हातात घेतल्यानंतर गोळा तयार होत असेल तर आपलं बर्फीचं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे। यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे। गॅस बंद केल्यानंतरही आपण हे मिश्रण ढवळत ठेवायचं आहे, कारण गरम असल्यामुळे खाली रवा चिटकू शकतो, म्हणून आपण हे ढवळायचं आहे 1 मिनिटासाठी। इथे मी एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हे बर्फीचं मिश्रण यात आपण घालणार आहोत। यानंतर मिश्रण लेवल करायचं आहे। उलथण्यानेच मी हे लेवल करत आहे। बर्फी कितपत जाड हवी त्याप्रमाणे तुम्ही त्याचा लेवल करा। मिश्रण गरम आहे तोपर्यंतच याच्यावर आपण काही ड्रायफ्रुट्सचे काप घालणार आहोत। तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात त्याचे तुम्ही काप घालू शकता। मी इथे पिस्ता आणि बदामचे काप घातलेले आहेत। आता हे ड्रायफ्रुट्सचे काप हाताने किंवा उलथण्याने छान दाबून प्रेस करून घ्यायचे, जेणेकरून ते बर्फीला चिटकून राहतील। हे मिश्रण थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपण आता ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। छान अशा चौकोनी तुम्हाला ज्या आकारात हव्यात त्या आकारात तुम्ही वड्या पाडू शकता।
या वड्या 2 ते 3 तास आपण थंड करायला ठेवूयात. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून ते थंड करू शकता. 2 ते 3 तासानंतर पहा आपल्या वड्या एकदम परफेक्ट तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. पहा काय सुंदर कलर आला आहे. बर्फी अगदी मऊ झालेली आहे, अजिबात कडक झालेली नाही आहे. या पद्धतीने या रक्षाबंधनाला तुम्ही अशाच प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रव्याची बर्फी, कमी साहित्यात तयार होणारी ही रव्याची बर्फी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि घरातील सर्व भावंडांनाही नक्कीच आवडेल. तर आपली ही रव्याची बर्फीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.